हॅलो स्टुडंट, हे आपलं 5वं लेक्चर आहे रिगार्डिंग प्लांट ॲनाटॉमी. आणि या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ऑर्गनायझेशन ॲज वेल ॲज द डेव्हलपमेंट ऑफ शूट अपायकल मेरिस्टेम. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सॅम शूट अपायकल मेरिस्टेम. पण त्या अगोदर आपण या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की रूट अपायकल मेरिस्टेमची डेव्हलपमेंट कशी होते आणि त्याबद्दलच्या वेगवेगळ्या थेरी. ह्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत शूट अपायकल मेरिस्टेम आणि त्याला रिलेटेड असलेल्या वेगवेगळ्या थेरी. इन दिस शूट अपायकल मेरिस्टेम और इन शाम अ डोम शेप्ड मास ऑफ डिवाइडिंग सेल्स ऑफ ॲट द शूट टिप. अ डोम शेप्ड मास ऑफ डिवाइडिंग सेल. डोम शेप्ड असतील हे जर कन्सिडर केलं आपण, हे शूट अपायकल मेरिस्टेम आहे. या शूट अपायकलच्या मेरिस्टेममध्ये डोम शेप्ड हा जो दिसतोय हा उंचवटा, या उंचवटावर अशा सेल्स प्रेझेंट आहे की ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे डिवाइड होण्याची. आणि कुठं प्रेझेंट आहेत? ॲट द टिपला. दॅट इज द ग्रोईंग पॉईंट. द लीव्ज डेव्हलप्ड फ्रॉम द लीफ प्रायमोडिया अँड फॉर्म द साईड ऑफ मेरिस्टेम. हा डोम शेप्ड असेल आणि तयार होणाऱ्या ह्या बाजूच्या ज्या आहेत हे आहे लीफ प्रायमोडिया. प्रायमोडिया सुरुवातीला सेल तयार झालेली किंवा इथनं लीव्सची डेव्हलपमेंट जी असेल ती सुरुवात झालेली असेल. येते लक्षात? द लीव्ज डेव्हलप्ड फ्रॉम लीफ प्रायमोडिया फॉर्म्स साईड ऑफ द मेरिस्टेम. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट पाहूयात. इट फॉर्म्स द प्रायमरी ग्रोथ, दॅट इज इलॉंगेशन ऑफ द प्लांट बॉडी इज टेक्स प्लेस. काय तयार करेल का? तर याच्या इथे या डोम शेपमध्ये असं सेल्स प्रेझेंट आहेत की ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे डिवाइड होण्याची आणि रिडिवाइड होण्याची. मग धीस सेल्स इट फॉर्म्स काय तयार करतील? तर प्रायमरी ग्रोथ. म्हणजे काय? देर इज अ प्रायमरी ग्रोथ इज ऑकर. म्हणजे काय? तर इलॉंगेशन होईल. म्हणजे ज्या वेळेला सीड आपण सो करायला टाकू, सपोज दिस इज अ सीड आणि ही सीड सो होईल, जर्मिनेट होईल. इट फॉर्म्स, याच्यामधनं 2 आउटग्रोथ येतील. एक आउटग्रोथ खालच्या दिशेला वाढेल आणि दुसरी आउटग्रोथ वरच्या दिशेला वाढेल. जी खालच्या दिशेला वाढेल त्याला आपण काय म्हणतोय? रूट. आणि जी वरच्या दिशेला वाढेल त्याला काय म्हणणार आहोत आपण? शूट. मग आता ही शूट इथं काय होणार आहे? आपण सांगितलंय की इट फॉर्म्स द प्रायमरी ग्रोथ, दॅट इज द इलॉंगेशन. मग इथे इलॉंगेशन व्हायला सुरुवात होईल आणि इथं नवीन प्लॅन्ट बॉडी काय होईल? तयार होईल. लीव्स तयार होतील. अगदी जुवेनाइन प्लॅन्ट बॉडी तयार होईल. येते लक्षात? आता बघूया द नेक्स्ट पॉईंट पाहूयात. द प्लांट ग्रोथ प्रोसीड फ्रॉम धिस रिजन बिलो अँड धिस डिफरंट टिश्यू झोन. बिलो द डिफरंट टिश्यू झोन आर डिफरन्शिएटेड इंटू प्रोटोडर्म, प्रोकॅम्बियम अँड ग्राउंड मेरिस्टेम. येते ही जी काही डेव्हलपमेंट असेल प्लॅन्ट बॉडीची किंवा प्लॅन्टच्या ग्रोथची, ही कुठं सुरू होईल? इन डिफरंट रिजन अँड द टिश्यू इज डिफरन्शिएटेड. टिश्यू काय केल्या जातील? वेगवेगळ्या याच्यामध्ये क्लासिफाय केल्या जातील. काही टिश्यू प्रोटोडर्म तयार करतील, काही प्रोक्रॅम्बियम तयार करतील. प्रोटोडर्म इपिडर्मिस तयार करतील. प्रोक्रॅम्बियम व्हॅस्क्युलर बंडल किंवा पिथ तयार करेल, पिथरेस तयार करेल. आणि काही काय तयार करतील? तर ग्राउंड मेरिस्टेम तयार करतील. नेक्स्ट पॉईंट पाहूयात. द शूट अपेक्स इज युजली स्मॉल इन अँजिओस्पर्म्स. आपण अँजिओस्पर्मिक प्लांटचा विचार केला, फ्लावरिंग प्लांटचा. अँजिओस्पर्म म्हणजे काय? तर फ्लावरिंग प्लांट. जर आपण फ्लावरिंग प्लांटचा विचार केला तर त्याच्यामध्ये शूट अपेक्स कसं असणार आहे? स्मॉल असणार आहे, अगदी छोटंसं असणार आहे. पण या उलट जर आपण जिम्नोस्पर्मचा विचार केला तर या जिम्नोस्पर्म कशाला म्हणतोय आपण? द प्लांट विच हॅव द नेक्ड ओव्ह्यूल. म्हणजे त्यांचे ओव्ह्यूल जे असतील ते ओव्हरी वॉलमध्ये बंद नसतील असा प्लांटचा ग्रुप, त्याला आपण काय म्हणतोय? जिम्नोस्पर्म. आणि या जिम्नोस्पर्ममध्ये ते काय असणार आहे? मच वायडर. शूट अपेक्स थोडंसं मोठं असेल कंपॅरिझनपेक्षा. कोणाच्या कंपॅरिझनने? अँजिओस्पर्मच्या. आणि एक्झाम्पल काय सांगितलं त्यांनी? सायकस. एक्झाम्पल जिम्नोस्पर्मचं एक्झाम्पल सायकस. पहा काय म्हणते परत एकदा. द शूट अपेक्स इज युजली स्मॉल इन अँजिओस्पर्म बट दे आर मच वायडर इन जिम्नोस्पर्म. म्हणजे अँजिओस्पर्ममध्ये शूट अपेक्स कसा असेल? छोटा असेल. तर जिम्नोस्पर्ममध्ये कसा असणार आहे? मोठा असणार आहे. आता आपण काही वेगवेगळ्या केसेस पाहूयात की जिथं शूट अपेक्स मेरिस्टेमची डेव्हलपमेंट कशी होते. त्याच्यामध्ये फर्स्ट केस इन
In Pteridophyta, one or more apical initials are distinguishable from the other and they gives rise to all the cells of the apex. टेरोडोफाइट्समध्ये काय होईल, एक सेल असेल किंवा एकपेक्षा जास्त सेल असेल त्यालाच आपण काय म्हणतोय, अपायकल इनिशियल सेल. आणि ह्या अपायकल इनिशियल सेल्स कशा असणार आहेत, डिस्टिंग्विशेबल असणार आहेत. आपण त्यांना ओळखू शकू फ्रॉम इच अदर आणि इट फॉर्म्स द सेल अपेक्स, सेलचा अपेक्स तयार करण्यासाठी मदत करेल. द अपायकल सेल, ह्या ज्या काही अपायकल सेल्स असतील, इज युजली पिरॅमिडल इन शेप, अशा असतील. युजली इट इज पिरॅमिडल इन शेप, हॅविंग न्यूक्लियस अँड डेन्स सायटोप्लाझम, त्याच्यामध्ये सायटोप्लाझम असेल आणि सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस असेल. पण हे कशाबद्दल बोलतो आहेत आपण, टेरिडोफायटामध्ये. टेरिडोफायटामध्ये एक तर एक सेल असेल किंवा एकपेक्षा जास्त सेल असतील, आपण त्याला काय म्हणतो आहेत, अपायकल इनिशियल म्हणतो आहेत. आणि धिस अपायकल इनिशियल इट फॉर्म्स द सेल अपेक्स. येते लक्षात. आपण हे डायग्राममध्ये पाहणार आहोत. हे पहा, इथे डायग्राममध्ये ही एक अपायकल सेल आहे, तिची ही अपायकल सेल डिवाइड झाली, इट फॉर्म्स 2 डॉटर सेल्स. म्हणजे या डायग्राममध्ये एकच अपायकल सेल दाखवले आणि इथं डिव्हिजन होईल त्याचं आतल्या साईडला. आणि या बाजूच्या डायग्राममध्ये अपायकल सेल 2 दाखवल्यात, आपण सांगितले 1 और मोर. पण हे कुठल्या बाबतीत चाललं आहे आपलं, इन केस ऑफ द टेरिडोफाइट्स. टेरिडोफाइट्स इट इज द फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट, पहिलं व्हॅस्क्युलर प्लांट आहे किंवा त्याच्यामध्ये कंडक्टिंग सिस्टीम तयार झाली असा प्लांटचा ग्रुप. ह्या एकापेक्षा जास्त अपायकल इनिशियल सेल. येथे दुसरी केस पाहणार आहोत आपण आता, जिम्नोस्पर्म. ते झालं टेरिडोफाइट्समध्ये. आता जिम्नोस्पर्ममध्ये काय होईल, तर इन जिम्नोस्पर्म द सेल्स इन द सरफेस ऑफ द अपेक्स डिव्हाइड बोथ अँटिक्लायनली अँड पेरिक्लायनली. जिम्नोस्पर्ममध्ये सेल्स कशा डिवाइड होणार आहेत, अँटिक्लायनली पण डिवाइड होणार आहेत आणि पेरिक्लायनली पण. मी तुम्हाला याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की ज्या वेळेला आपण अपायकल सेल थेरी पाहिली होती, अँटिक्लिनल डिव्हिजन म्हणजे काय आणि पेरिक्लायनल डिव्हिजन म्हणजे काय. अँटिक्लिनल डिव्हिजन म्हणजे परपेंडिक्युलर, सेलला परपेंडिक्युलर जर डिव्हिजन असेल दॅट इज द अँटिक्लायनल, अँड पॅरलल असेल तर त्याला आपण काय म्हणणार असू, पेरिक्लायनल डिव्हिजन. आणि हे असं कुठं पाहायला मिळणार आहे आपल्याला, जिम्नोस्पर्ममध्ये. येते लक्षात. पहा, इन जिम्नोस्पर्म द सेल्स इन द सरफेस ऑफ द अपेक्स डिव्हाइड बोथ अँटिक्लायनली अँड पेरिक्लायनली. आता ह्याचा रिझल्ट, जर सेल्स दोन्ही पद्धतीने डिव्हाइड होत असतील, म्हणजे पॅरललीसुद्धा आणि परपेंडिक्युलरलीसुद्धा, तर त्याचा रिझल्ट काय होते, ॲज अ रिझल्ट अँड इनिशिएटिंग झोन ऑफ द अपेक्स कॉल्ड ॲज सरफेस मेरिस्टेम. म्हणजे सेल्स दोन्ही पद्धतीने डिवाइड होत आहेत आणि हा सेल्स डिवाइड होऊन नवीन सेल्स तयार करत आहेत, त्या सेलला आपण काय म्हणायला लागलो आहे, सरफेस मेरिस्टेम. कुणाचा रिझल्ट आहे, अपायकल मेरिस्टेम डिवाइड होतं आहे कसं, अँटिक्लिनली आणि पेरिक्लिनली. आणि ह्या दोघांचं डिव्हिजन होऊन एक ग्रुप तयार होते इनिशिएटिंग झोनचा अपेक्स साईडला, त्याला आपण काय म्हणतोय, सरफेस मेरिस्टेम. इट इज कॉल्ड ॲज सरफेस मेरिस्टेम. अँड दिस सरफेस मेरिस्टेम गिव्ज राईज टू इपिडर्मिस अँड अदर मेरिस्टेम. आणि मग ह्या अशा नवीन तयार झालेल्या सरफेस मेरिस्टेम काय तयार करतील, तर इपिडर्मिस तयार करेल आणि मेरिस्टेम तयार करेल. पण हे आपण कुणाच्या बाबतीत बोलतोय, फक्त जिम्नोस्पर्मच्या बाबतीत. इथे खाली डायग्राममध्ये दाखवते मी, हे शूट अपेक्स, इथं सरफेस मेरिस्टेम तयार झालं. हे अपायकल मेरिस्टेम डिव्हिजन कसलं सांगितलं होतं, अँटिक्लिनल किंवा पेरिक्लायनल दोन्ही सांगितलं होते. अँटिक्लिनल परपेंडिक्युलर आणि हे खालचं जे डिव्हिजन दिसते हे कसं झालं, पेरिक्लिनल डिव्हिजन झालं. ओके, मग अँटिक्लिनल आणि पेरिक्लिनल डिव्हिजन पाहून काय तयार झालं, तर सरफेस मेरिस्टेम तयार झालं आहे. येते लक्षात. आणि हे सरफेस मेरिस्टेम काय तयार करेल, तर इपिडर्मिस तयार करेल आणि दुसरं आणखीन मेरिस्टेम तयार करेल. येते. आता नेक्स्ट पॉईंट, ड्यू टू द पेरिक्लायनल डिव्हिजन ऑफ द सेंट्रल मदर सेल्स आर डेव्हलप्ड. आणि परत याच सरफेस मेरिस्टेममध्ये पेरिक्लायनल डिव्हिजन होईल आणि सेंट्रली दुसऱ्या सेलचा एक ग्रुप तयार होईल, त्याला काय म्हणणार असू आपण, सेंट्रल मदर सेल. म्हणजे ड्यू टू द पेरिक्लायनल डिव्हिजन द सेंट्रल मदर सेल्स आर डेव्हलप्ड. सेंट्रल मदर सेल्स कशा डेव्हलप होणार आहेत, तर
पेरिक्लायनल डिव्हिजन होईल कुणाचं, सरफेस मेरिस्टेमचं, आणि इट फॉर्म द सेंट्रल मदर सेल. ओके. आणि हे डिव्हिजन होत असताना द रेट ऑफ द सेल्स डिव्हिजन इज मोर ऑन पेरिफेरल साईड. पेरिफेरल साईड भोवताली त्याचं डिव्हिजनचा रेट कसा असणार आहे, जास्त असणार आहे. साईड द अपायकल मेरिस्टेम डिव्हाइड टू फॉर्म फ्लँक मेरिस्टेम. परत एकदा सांगते, द रेट ऑफ सेल डिव्हिजन इज मोर ऑन द पेरिफेरल साईड अँड द अपायकल इनिशियल्स डिव्हाइड टू फॉर्म फ्लँक मेरिस्टेम. परत एकदा डायग्राम पाहून म्हणजे लक्षात येईल. पहा, इथे सरफेस मेरिस्टेम डिवाइड झाली आणि त्यांनी काय तयार केलं, सेंट्रल मदर सेल्स तयार केल्या. आणि या सेंट्रल मदर सेलमध्ये परत पेरिफेरल साईडला, म्हणजे इथे या डायग्राममध्ये पहा, ही पेरिफेरल साईड, या पेरिफेरल साईडला परत सेल डिवाइड झाली, अपायकल सेल डिवाइड झाली अँड इट फॉर्म्स द फ्लँक मेरिस्टेम. कुठला मेरिस्टेम, फ्लँक मेरिस्टेम अँड रिब मेरिस्टेम. येते लक्षात. पेरिफेरल साईडला डिव्हिजनचा रेट जास्त आहे. या डिव्हिजनच्या रेटमध्ये अपायकल मेरिस्टेम परत डिवाइड केला जातो आणि कोण तयार झाले, फ्लँक मेरिस्टेम आणि रिब मेरिस्टेम. पण हे सगळं कुणाच्या बाबतीत सांगायला लागलो आहेत आपण, इन केस ऑफ जिम्नोस्पर्म. ठीक आहे. मग आता अँजिओस्पर्ममध्ये काय होतं, तर इन एंजियोस्पर्मिक टाईप ऑफ द प्लांट द 3 मेन पार्ट आर प्रेझेंट. एंजिओस्पर्ममध्ये सुद्धा 3 मेन पार्ट असतील. दॅट इज फर्स्ट झोन ऑफ सेंट्रल मदर सेल. ह्या सेंट्रलच्या झोन ऑफ सेंट्रल मदर सेल. सेकंड रिब मेरिस्टेम. सेंट्रल आहेत पहा या रिब मेरिस्टेम. आणि साईडला कोण आहे तर फ्लँक मेरिस्टेम. येते लक्षात. in angiospermic plant the 3 main part is present, that is central zone of mother cell. ह्या इथं डिव्हिजन होईल, अँटिक्लिनल असेल, पेरिक्लायनल असेल. इट फॉर्म्स साईड पेरिफेरलमध्ये सुद्धा जास्त डिव्हिजन असतं असं आपण सांगितलं होतं, ते फ्लँक मेरिस्टेम तयार करतील. आणि सेंटरला कुठलं मेरिस्टेम असेल तर रिब मेरिस्टेम असेल. येते लक्षात. ही झाली डेव्हलपमेंट ऑफ द शूट अपायकल मेरिस्टेम. येते लक्षात. ठीक आहे. यानंतर पाहणार आहोत या शूट अपायकल मेरिस्टेममध्ये मेरिस्टेमला सुद्धा एक्सप्लेन करण्यासाठी वेगवेगळ्या थेरीज एक्सप्लेन केल्या गेल्या. जसं आपण रूट अपायकल मेरिस्टेममध्ये पाहिलं होतं तशा सेम थेरी शूट अपायकल मेरिस्टेममध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत. लाईक अपायकल मेरिस्टेम, हिस्ट्रोजन थेरी असेल, अपायकल थेरी, हिस्ट्रोजन थेरी अँड ट्युनिका कार्पस थेरी. ह्या तिन्ही थेरी आपल्याला सिलेबसमध्ये आहेत. आपण पाहणार आहोत एक एक थेरी. एक फर्स्ट थेरी पाहूयात आपण. अपायकल सेल थेरी. फर्स्ट थेरी अपायकल सेल थेरी सेम आहे रूट अपायकल मेरिस्टेमसारखी, रॅमसारखीच. कुणी प्रपोज केली, नागेलीनी. थोडंसं रिवाईज करते का तर सेमच आहे आपलं. आपण जसं रॅमचं पाहिलं तसं सॅमचं पण आहे. धिस थेरी वॉज प्रपोज्ड. कुणी प्रपोज केली, नागेलीनी. केव्हा, इन 1878मध्ये. याच्यामध्ये ही थेरी दोघींसाठी पण लागू आहे. म्हणजे कुणासाठी तर रॅम ॲज वेल ॲज द शॅम, रूट अपायकल मेरिस्टेम ॲज वेल ॲज शूट अपायकल मेरिस्टेम. आणि या थेरीनुसार काय असेल तर एक टेट्राहायड्रल सेल असेल आणि ही टेट्राहायड्रल सेल डिवाइड होईल आणि पूर्ण प्लांट बॉडी तयार करेल. येते लक्षात. बट धिस थेरी इट इज नॉट वाईडली ॲक्सेप्टेबल. का तर जिम्नोस्पर्म अँड एंजिओस्पर्म सच टाईप ऑफ द अपायकल cells are absent in the plant. instead of अपायकल एकच सेल नसते जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्ममध्ये, तर तिथं अपायकल मेरिस्टेम कन्सिस्ट ऑफ मेनी सेल. त्यांच्यामध्ये खूप सगळ्या सेल्स असतात. म्हणून पहिली थेरी वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेबल नाही. कुठली आहे आपली ही अपायकल सेल थेरी. ओके, लक्षात येते. सेकंड थेरी पाहणार आहोत आपण हिस्ट्रोजन. हे झालं आहे आपल्याला, पण शूट अपायकल मेरिस्टेमसाठी सुद्धा त्याच थेरी आहेत म्हणून परत एकदा रिपीट करते. धिस हिस्ट्रोजन थेरी. सेकंड थेरी. धिस थेरी वॉज एक्सप्लेन द ऑर्गनायझेशन ऑफ रॅम अँड सॅम बट मोर लर्न ट्रू फॉर द रूट अपेक्स. दोन्हीसाठी पण आहे, पण आपण मोस्टली त्याचा वापर कशासाठी करतोय तर रूट अपेक्ससाठी. कुणी प्रपोज केली. धिस थेरी वॉज प्रपोज्ड बाय हॅन्स्टीड. And according to this theory,
काय होतं या थेरीनुसार? हिस्ट्रोजन थेरी, इट डिव्हाइड्स. अकॉर्डिंग टू धिस थेरी, the root apex or the shoot apex is divided into 3 regions, and that 3 regions are dermatogen, periblenm and pleurum. डर्मॅटोजन 3 रिजन असतील त्याचे. पहिलं डर्मॅटोजन, दुसरा पेरिब्लेम आणि तिसरा प्लुरोम. डर्मॅटोजन बाहेरचा लेअर आहे, आउटरमोस्ट लेअर, आणि काय तयार करेल? इपिडर्मिस तयार करेल. ओके. दुसरा लेअर पेरिब्लेम, इट फॉर्म्स द मिडल लेअर. 2 नंबरचा लेअर असेल ऑफ द सेल, अँड इट फॉर्म्स द सेल्स. कशा आहेत? तर सेल्स आहेत आयसोडायमॅट्रिक, आणि काय तयार करतील? पेरिब्लेम सेल तर हायपोडर्मिस तयार करतील आणि एंडोडर्मिस तयार करतील. त्याच्यासोबत जनरल कॉर्टेक्सचा काही भागसुद्धा तयार करतील. थर्ड रिजन प्लुरोम सगळ्यात आतमधला आहे, आणि काय तयार करेल? इट फॉर्म्स द स्टील, म्हणजे पीत तयार करेल, व्हॅस्क्युलर बंडल तयार करेल आणि पीत रेस तयार करतील. डायग्राममध्ये पाहूयात. पहा, इथं शूटापेक्सची डायग्राम आहे ही. डर्मॅटोजन सगळ्यात बाहेरचा एपिडर्मिस तयार करेल. पेरिब्लेम काय तयार करेल? पेरिब्लेम तर इट इज द हायपोडर्मिस, अँड प्लुरोम इट फॉर्म्स द स्टिलार रिजन, म्हणजे व्हॅस्क्युलर बंडल तयार करण्याचं काम प्लुरोम करेल. दिस इज द सेकंड थेरी, दॅट इज द हिस्ट्रोजन थेरी. आर यू गेटिंग? लक्षात येते. आणि लास्ट आहे कुठली? तर ट्युनिका कार्पस थेरी. नावातच आहे, 2 शब्द आहेत पहा, ट्युनिका अँड कार्पस. अँड धिस थेरी वॉज गिवन बाय द स्मिथ. स्मिथने दिली. आणि या थेरीनुसार देर आर 2 रिजन प्रेझेंट अकॉर्डिंग टू धिस थेरी. दॅट इज फर्स्ट इज ट्युनिका अँड सेकंड इज कार्पस. आउट ऑफ दॅट वी सी द फर्स्ट रिजन, दॅट इज द ट्युनिका. ट्युनिका मीन्स आउटर रिजन अँड इट इज सिंगल लेअर्ड. बाहेरचा रिजन आहे आणि सेल्स सिंगल लेअर असतील. अँड डिव्हिजन ऑकर इन 1 प्लेन, दॅट इज द अँटिक्लिनल. अँटिक्लिनल डिव्हिजन असेल म्हणजे कसं असणार आहे? तर परपेंडिक्युलर टू द सेल शेप, अँड इट फॉर्म्स द इपिडर्मिस. इपिडर्मिस फॉर्म करेल म्हणजे नंबर ऑफ सेल इन्क्रीज करेल. का तर सेलमध्ये डिव्हिजन होणार आहे परपेंडिक्युलर, लंब टाकल्यासारखं डिव्हिजन असेल, त्याला आपण अँटिक्लिनल डिव्हिजन म्हणूयात. दुसरा रिजन आहे कार्पस. कार्पस इट इज द इनर रिजन, मल्टीलेअर आहे. अँड धिस रिजन कसं तयार होते? तर तिथे डिव्हिजन होईल, पेरिक्लायनलसुद्धा आणि अँटिक्लायनल, म्हणजे सेलमध्ये पॅरललसुद्धा डिव्हिजन असेल आणि परपेंडिक्युलरसुद्धा डिव्हिजन असेल. म्हणजे इट इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ द सेल. आतमधला सेलचा व्हॉल्यूम काय केला जाईल? इन्क्रीज केला जाईल. आणि दुसरं आहे ट्युनिका. ट्युनिका काय करेल? तर ट्युनिका इन्क्रीज द सरफेस. बाहेर इथे डायग्राममध्ये पाहूयात. हा बाहेरचा लेअर कुठला आहे? सिंगल लेअर असतो म्हणून सांगितला आहे, तो असेल ट्युनिकाचा. आणि आतमधला इनर कॉर्पस, म्हणजे कार्पस काय करेल? आतमधला व्हॉल्यूम इन्क्रीज करेल, आणि ट्युनिका काय करेल तर सरफेस एरिया इन्क्रीज करेल. ह्या झाल्या 3 थेरीज अकॉर्डिंग टू आवर सिलेबस. दॅट इज पहिली कुठली होती? अपायकल सेल थेरी, दुसरी हिस्ट्रोजन थेरी, अँड तिसरी ट्युनिका कार्पस थेरी. थँक यू स्टुडंट. वी स्टार्ट द न्यू बीट in next lecture.